नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, स्वयंपाक करत असताना किंवा काही काम करत असताना सुरीने बोट कापलं आणि रक्त थांबतच नाहीये. अशा वेळी बोट लगेच तोंडात घालण्याची किंवा त्यावर हळद दाबण्याची चूक अजिबात करू नका. बऱ्याच जणांना सवय असते की बोट कापलं की लगेच तोंडात घालतात, पण आपल्या लाळेमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात ज्यामुळे त्या उघड्या जखमेमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. आणि जर तुम्ही त्यावर थेट हळद किंवा कॉफी पावडर दाबून लावली तर ती जखमेमध्ये अडकून बसते. नंतर दवाखान्यात गेल्यावर ती जखम स्वच्छ करताना तुम्हाला जास्त त्रास सहन करावा लागतो. मग अशा वेळेस योग्य पद्धत कोणती? सर्वात आधी कापलेलं बोट नळाच्या स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्या. त्यानंतर एक स्वच्छ रुमाल, सुती कापड किंवा मेडिकल कॉटन घेऊन जखमेवर सलग 10 मिनिटं घट्ट दाबून धरा. याला मेडिकल भाषेमध्ये डायरेक्ट प्रेशर असं म्हणतात. आणि यातील सर्वात महत्त्वाची सायंटिफिक ट्रिक म्हणजे तुमचा तो हात छातीच्या किंवा हृदयाच्या पातळीपेक्षा थोडा वर उंचावून धरा. असं केल्याने गुरुत्वाकर्षणामुळे बोटाकडे जाणारा रक्तप्रवाह आपोआपच कमी होतो आणि लगेच रक्त थांबायला मदत होते. जर 10 मिनिटं घट्ट दाबूनही रक्त थांबत नाही किंवा जखम खूप खोल असेल तर मात्र घरगुती उपाय न करता लगेच डॉक्टरांकडे जा. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमच्या फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चांगलं न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.